रॉकर्स विरुद्ध यंगस्टर. यंगस्टर ना यंगस्टार क्रिकेट क्लब विरुद्ध सिंहगड रॉकर्स. सिंहगड रॉकर्स एक खेळाडू पाठवून द्या. मला वाटते गोलंदाजीसाठी आले असेल विक्रम मांढरे. स्ट्राईकला असेल आकाश. नॉन स्ट्राईकला असेल विक्रम मांढरे यांचा पहिला चेंडू. बॅटची कट घेते. चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती थांबून ठेवलंय. एक धाव मात्र पळून पूर्ण होतीये. नॉन स्ट्राईकला असेल आकाश. स्ट्राईकला असेल अमित. एक चेंडू एक धाव. संघाचं खातं उघडलं गेलंय. दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत. काही प्रॉब्लेम नाहीये. विक्रम यांचा पुढचा चेंडू कव्हरच्या डोक्यावर मारलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जाय. उत्कृष्ट प्रयत्न. काय प्रयत्न होता. अगदी 100% प्रयत्न मैदानामध्ये केला जातोय. पण चेंडू जातोय सीमा पार. चौकार. 4 धावा. धन्यवाद डीजे. काय सॉन्ग लावलं होतं. गरिबांचा वडापाव म्हणजे गरिबांचा बर्गर. इंडियन बर्गर ज्याला म्हणतात वडापाव. गरिबांची भूक भागवण्यासाठी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना तर मनपसंत असलेला खुराक वडापाव. यानंतर होणारा सामना सिंहगड फायटर वर्सेस 7 AM. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. ही इनिंग झाल्यानंतर नाणेफेकीचा कॉल होईल. कर्णधाराने याची नोंद घ्यायची आहे. सुंदर गोलंदाजी करतात विक्रम मांढरे. विक्रम मांढरे यांचा पुढचा चेंडू लेग साइडच्या दिशेने कटवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा ताबा घेत आहेत. एक धाव मात्र पळून पूर्ण होते. धाव फलक जाऊन पोहोचतोय ते 5 धावा. 6 धावा. पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. कोणतं क्षेत्ररक्षक फार दूरवर राहील. चेंडू सीमापार. चौकार. 4 धावा. एक चेंडू शिल्लक असेल. पहिल्या चेंडूवरती एक धाव. दुसऱ्या चेंडूवरती चौकार. तिसरा डॉट. चौथ्या चेंडूवरती एक धाव मग चौकार आणि एक चेंडू अजूनही शिल्लक असेल. धाव फलक जाऊन पोहोचतोय ते 10 धावा. विक्रम मांढरे यांचं थोडस महागडं षटक ठरतंय. हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू एक साइड. एक धाव मात्र पळून पूर्ण होतीये. षटक समाप्त होते. पहिल्या षटका संपत्या धाव फलक जाऊन पोहोचतोय ते 11 धावा. फलंदाजी करतायत आकाश आणि अमित. ही जोडी मैदानामध्ये अजूनही कोणताही खेळाडू बाद झाला नाहीये. नवीन गोलंदाज मैदानामध्ये येतोय गणेश. फलंदाजी करतायत. शॉर्ट पिच स्वरूपात चेंडू होता. काहीसा न समजलेला चेंडू. निर्धाव प्रकारचा चेंडू असेल. आकाश. प्रसाद काळे. आकाश यांचं सहर्ष स्वागत या ठिकाणी करण्यात येत आहे. चांगला फटका खेळलाय. चेंडू हवेत आहे. सीमा पार. षटकार. 6 धावा. धन्यवाद डीजे.
षटकार वसूल केलाय. पाहूया पुढच्या चेंडूवरती काय होतंय. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने जोरदार फटका मारलाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा ताबा घेतोय. सुंदर क्षेत्ररक्षण. नक्कीच आपल्या संघासाठी काही धावा अडवल्या जात आहेत. अमित स्ट्रायकिंग एंड वर येतोय. गणेश गोलंदाजी मार्कावर सज्ज होतोय. गणेश यांचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू होता. पूर्ण एसटीच्या आतमध्ये घुसून मारण्याचा प्रयत्न होता, पण प्रयत्न फसलाय. चेंडू निर्धाव जातोय. गणेश यांचा पुढचा चेंडू. सामना करेल अमित. जेलबादची संधी. जेल सुटलाय. मला वाटतं इनिंग मधील हा दुसरा झेल असेल जो सुटलाय आणि पुन्हा एकदा जीवनदान भेटतंय ते अमितला. सुटलेले झेल खूप काही करामत मैदानामध्ये करून जातात. बघावं लागेल येणाऱ्या वेळामध्ये काय करामत आता अमित मैदानामध्ये करतोय. पॉइंटच्या दिशेने टोलेला चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव पडून पूर्ण होते. धावफलक जाऊन पोहोचता येते 21 धावा. दोन षटकांच्या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21. पहिल्या षटकामध्ये 10 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 11. अशा 21 धावा या दोन षटकामध्ये जमवल्या गेल्यात. नवीन गोलंदाज पंकज. अमित स्ट्रायकिंग एंडवर आहे. नॉन स्ट्राईकला आकाश. आकाशच्या बॅट मधून षटकार चौकारांची आतिषबाजी होताना आपण बघतोय. अमितची बॅट तितकीशी अजून तडपताना आपण बघितली नाहीये. सुंदर फटका खेळलाय. क्षेत्ररक्षकाकडनं झालेली चूक. दुसऱ्या धावेमध्ये परिवर्तन होत आहे. तिसऱ्या धावेचाही प्रयत्न या ठिकाणी होतोय, पण 2 धाव मात्र पूर्ण होत आहेत. 2 धावेवरती फलंदाज थांबले जात आहेत. पंकज गोलंदाजी मागव तयार. अमित फलंदाजीसाठी तयार होत आहेत. पुन्हा एकदा स्ट्रेट टोललेला चेंडू. गणेश चेंडूचा ताबा घेत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव मात्र पळून पूर्ण होतीये. सामना अतिशय शांत पद्धतीने सुरू आहे. 24 धावा झालेल्या आहेत आतापर्यंत. अव्या किती धावांचं डोंगर मैदानामध्ये उभा केलं जातंय सिंहगड रॉकर्स या संघासाठी. साई भक्त संजय भाऊ पवळे यांचं आयोजक कमिटी तर्फे सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. एक धावेने धावफलक पुढे सरकेल. धावफलक जाऊन पोहोचते 25 धावा. सुंदर गोलंदाजी करतायत पंकज. आपल्या या षटकामध्ये पहिल्या 3 चेंडूवरती 4 धावा खर्च केल्या आहेत. कोणताही खेळाडू आतापर्यंत बाद केला नाहीये, पण गोलंदाजी सुंदर आहे. अचूक टप्प्यावरती चेंडू टाकतायत. हा चेंडू हवेत उडलाय. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली येतोय आणि झेल टिपलाय. पहिला धक्का. फलंदाज बाद. नवीन येणारा फलंदाज श्रीरंग नाना. फलंदाजी मागो सज्ज होत आहेत. नाना स्ट्राईक वर असेल आकाश. पंकज यांचा पुढचा चेंडू. गॅप मध्ये टोलला चेंडू. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतायत, पळतायत आणि चेंडू सीमा पार. चौकार. 4 धावा.
धन्यवाद डीजे. धावफलक जाऊन पोहोचतोय ते 29 धावा. थोडीशी गडबड गोंधळ चुका मैदानामध्ये होत आहेत. सिंहगड रॉकर्स या संघाकडून क्षेत्ररक्षकांकडून झालेल्या चुका नक्कीच मागात पडू शकतात. पंकजांचा पुढचा चेंडू सामना करेल आकाश. सुंदर चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवलाय. कोणती धाव या ठिकाणी नाही. षटक संपतंय. षटक क्रमांक 3 संपल्यानंतर धाव संख्या होतीये ती 29 धावा. आकाश वैयक्तिक 16 धावावरती अजूनही मैदानामध्ये खेळतोय. शेवटचं षटक मैदानामध्ये आता या इनिंग साठी टाकलं जाईल. गोलंदाजीसाठी आलेत हनुमंत. 3 षटकांच्या संघाची धावसंख्या झाली 29. शॉर्ट पिच सर्व चेंडू हवेत चढवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि झेल सुटलाय. वारंवार झेल सुटताय. चुका चुका आणि चुका. मैदानामध्ये धावा जमल्या जातात कारण क्षेत्ररक्षकाकडनं होणाऱ्या चुका आणि धावा मिळतात त्या यंगस्टार क्रिकेट क्लबला. 2 धावाने धावफलक पुढे सरकेल. धावफलक जाऊन पोहोचतो 31 धावा. हनुमंत यांचा पुढचा चेंडू सामना करेल. लेग साइडच्या दिशेने ढकलून दिलाय चेंडू. जोरदार आउटफील्ड जोरात. चेंडू सीमा पार चौकार. 4 धावा. धन्यवाद. धन्यवाद डीजे. नाना चौकार वसूल केलाय. सुंदर फलंदाजी आता मैदानामध्ये नानाकडून बघायला मिळतीये. हनुमंताला काहीतरी उपाय करावा लागेल. फलंदाजाला थांबवावं लागेल. धावा झाल्यात 35 धावा. हलक्या हाताने कटले चेंडू. 1 धाव मात्र पळून पूर्ण होतीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. स्ट्राईकवर आला आकाश. 500 बाजूला जर बघितलं तर आकाश हा पिचचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा खेळाडू आता सिंहगड करंडक 2020 मध्ये काय कमाल करतोय पाहूया. काहीसा न समजला चेंडू शरीराचा वेध घेतोय. 1 धाव मात्र पळून पूर्ण होती. हनुमंत चांगलं कमबॅक करताना आपल्याला बघायला मिळतात. 4 चेंडूवरती जवळपास 8 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. हनुमंत यांचा पुढचा चेंडू सामना करेल नाना. पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न होता. विकेट किपर कडनं झालेली चूक. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय. पळतोय पडतोय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव पूर्ण आणि चौथ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी नाही. 3 धावा पळून पूर्ण होत आहेत. 1 धाव शॉर्ट असेल त्यातली. 3 धाव पळून काढल्या होत्या पण 1 धाव शॉर्ट. 2च धावा आता मिळतील. 2 धावांनी धावफलक पुढे सरकेल. धावफलक जाऊन पोहोचतोय तो 39 धावा. 41 धावा. 39 धावा झाल्यात. हनुमंत पुढचा चेंडू घेऊन येत आहेत. काय तडाखा दिलाय. षटकार. 6 धावा. धन्यवाद डीजे. यंगस्टार क्रिकेट क्लबने प्रथम फलंदाजी करताना 45 धावा बनवल्या. जिंकण्यासाठी आव्हान असेल ते 46 धावांचं. पंचेचाळीस धावा झाल्या. जिंकण्यासाठी 46 धावांचं आव्हान असेल.
चेंडू द्या. अनिकेत त्यांच्याकडे आज खूप मोठी जबाबदारी असेल. लेखनी सम्राट म्हणून काम सुद्धा बघायचं आहे. त्याचबरोबर हर्षल सांगळे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. आज जे आपण टी शर्ट या ठिकाणी बघतोय रंगबिरंगी कलरचे, ते मयूर स्पोर्ट हर्षल सांगळे यांच्या माध्यमातून आपल्या जवळ आलेले आहेत. खूप आकर्षक असणारी या जर्सी आज आपल्याला बघायला मिळतात. धन्यवाद हर्षल सर. हॅलो. सिंहगड रॉकर्सची सलामीची जोडी मैदानामध्ये येते. गणेश आणि पंकजच्या नावाने स्वरूपाने ही जोडी मैदानामध्ये उतरतीये. जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 46 धावांचं एक आव्हान घेऊन मैदानात उतरलेले दोन खेळाडू. पाहूया कशा प्रकारची फलंदाजी आता मैदानामध्ये करतायत. सामन्याला सुरुवात होतीये. पंच कळवतायत. गोलंदाजीसाठी तयार होतोय आकाश. पहिला चेंडू चांगला टोलला होता, पण तितकं चांगलं पॉवरफुल क्षेत्ररक्षण. नक्कीच आपल्या संघासाठी 3 धावा या ठिकाणी अडवल्या जात आहेत. स्ट्राईक वर आले आता पंकज. स्लोवर टाकला चेंडू, चांगला टटवला लेग साईडच्या दिशेने. कोणताही क्षेत्ररक्षक चेंडूच्या जवळपास नाहीये. चेंडू जातोय सीमा पार, चौकार, 4 धावा. धन्यवाद विजय. फलंदाजी करणारे पंकज गोलंदाजी मध्ये चांगली कमाल करून दाखवली होती. 8 धावा देत आपलं षटक संपवलं होतं. आता फलंदाजी मध्ये कमाल करावं लागेल. पुन्हा एकदा उत्कृष्ट टोललेले चेंडू. एक धाव पळून पूर्ण होते. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न, दुसरी ही धाव पूर्ण होती. सुंदर फलंदाजी करतायत पंकज. आकाश यांना काहीतरी उपाय करावा लागेल आता पंकज यांच्या फलंदाजीसाठी. आकाश यांचा पुढचा चेंडू. मला वाटतं क्षेत्ररक्षकाच्या जवळून गेलेला चेंडू होता, पण एक धाव मात्र पळून पूर्ण होतीये. चांगलं कमबॅक करतोय आता आकाश. स्ट्राईकला असतील गणेश. चांगला फटका. क्षेत्ररक्षक फार दूरवर राहील. चेंडू जातोय सीमा पार, चौकार, 4 धावा. धडाकेबाज फलंदाजी करताना गणेश आता मैदानामध्ये चौकार वसूल केलाय. पाहूया आता गणेश काय करतोय. पुढच्या चेंडूवरती उलटा स्वरूपात चेंडू. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने हलकीची बॅटची कट घेऊन जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय. चेंडू अडवला जाईल का? आणि सीमा रेषेच्या जवळपास हा चेंडू अडवला जातोय, पण 3 धावा त्या ठिकाणी पळून पूर्ण होत आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंमध्ये. पहिलं षटक संपतंय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 धावा. पहिल्या षटकामध्ये चांगलं स्कोर कार्ड या ठिकाणी उभा करण्यामध्ये यशस्वी ठरत आहेत पंकज आणि गणेश जोडी मैदानामध्ये.
46 धावांचं आव्हान असताना पहिल्या षटकामध्ये 15 धावा तर केल्यात. उर्वरित अजून 3 षटकाचा खेळ बाकी असेल. 18 चेंडू आणि जवळपास मला वाटते 31 धावांचं आव्हान असेल सिंहगड रॉकर्स या संघासाठी. यंगस्टर क्रिकेट क्लब चांगली धावसंख्या उभा केली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी आता मैदानामध्ये करावी लागेल. नवीन गोलंदाज येत आहेत. संजय, नवीन गोलंदाज मैदानामध्ये संजय. पाहूया कशा प्रकारची कामगिरी असेल. 18 चेंडू आणि 31 धावांचं आव्हान. बघितलं तर अवघड, बघितलं तर सोपं असं आव्हान. करीसाठी टाकलेला पहिला चेंडू हलक्या हाताने ढकलून दिला. गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतायत. चेंडू अडवला जातोय पण 2 धावा मात्र पळून पूर्ण होत आहेत. 2 धावांनी धावफलक पुढे सरकतोय. धावफलक जाऊन पोहोचतोय तो 17 धावा. संजयचा पुढचा चेंडू. स्ट्राईकवर आहेत गणेश. एक साईडच्या दिशेने कटवलाय चेंडू. एक धाव पळून पूर्ण होते. दुसऱ्या जायचा प्रयत्न नाही. थ्रो थोडासा खराब होता पण धावा मात्र कोणती मिळेल नाही. एक धाव पळून पूर्ण काढली. ओव्हर थ्रोची कोणती धाव नाहीये. सुंदर गोलंदाजी करतोय संजय. धावफलक जाऊन पोहोचतोय तो 18 धावा. जिंकण्यासाठी असतील अजूनही. जिंकण्यासाठी अजूनही 16 चेंडू आणि 28 धावांची गरज असेल. लेग साईडच्या दिशेने टोलवला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूचा ताबा घेतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. नक्कीच आपल्या संघासाठी काय धावा या ठिकाणी अडवले जात आहेत. एक धाव पळून पूर्ण होते. फुल टॉस स्वरूपाचा चेंडू. गणेश पुन्हा स्ट्रायकिंग एंडवर. आतापर्यंत गणेशने चौकार घेतलाय. षटकार अजूनही कोणत्याही या इनिंग मध्ये आलेला नाहीये. पाहूया तो येणाऱ्या काही वेळांमध्ये आपल्याला बघायला मिळतोय का. संजय चांगली गोलंदाजी करतोय. संजयचा पुढचा चेंडू. स्लोवर टाकलेला चेंडू पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा ताबा घेत आहेत. तोपर्यंत एक धाव पळून पूर्ण होतीये. मागील 2 षटकांचा विचार केला आणि या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये क्षेत्ररक्षणामध्ये झालेली ही बढती, चांगली बढती घेत आहेत यंगस्टर क्रिकेट क्लब. चांगलं क्षेत्ररक्षण आता आपल्याला बघायला मिळतंय या षटकामध्ये. मला वाटतं बॅट चेंज करायला गेलेत. काय झालं. रिटायर्ड हर्ट. फलंदाज रिटायर्ड हर्ट होत आहेत. स्वतःहून बाहेर गेले. चांगला निर्णय आहे कारण शरीराची काळजी घेणं महत्वाचं आहे मित्रांनो. हॅलो, उपस्थित असणाऱ्या सर्व क्रीडाप्रेमींचे मनपूर्वक असे स्वागत. मी ज्या कर्णधारांचा या ठिकाणी उल्लेख करतो त्यांना विनंती राहील की आपण व्यासपीठाच्या समोरून बाजूला यायचे. नवीन फलंदाज सूरज मैदानामध्ये येत आहेत. संदीप यांचा पुढचा चेंडू. सामना करतील पंकज. पंकज थोडेसे सेपल झाल्यामुळे संजय थांबतायत. नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी आलमभाई पठाण वर्सेस बीपीएल दोन्ही कर्णधारांनी फुल टॉच, लोअर फुल टॉच स्वरूपाचा चेंडू होता. कोणताही धाव या ठिकाणी मिळत नाही. निर्धाव प्रकारचा चेंडू असेल. सुंदर गोलंदाजी करतायत संजय. मैं ना कोई हादसा लाया हूं ना कोई वारदात लाया हूं, मैं अपने साथ हंसने हंसाने की बात लाया हूं. जमाना खुल के हंसे मुस्कुराए ये दुनिया में मैं सिंहगड करंडक 2020 की सौगात लाया हूं. चांगला फटका खेळलाय. चेंडू सीमा पार. चौकार. 4 धावा.
धावफलक जाऊन पोहोचतोय ते 24 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 12 चेंडू आणि 22 धावांची गरज असेल. 12 चेंडू आणि 22 धावांची गरज. सूरज आणि पंकजी जोडी मैदानामध्ये आहे. नवीन गोलंदाज येतोय स्वराज पोकळे. या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक घेणारा गोलंदाज आता मैदानामध्ये येतोय. पाहूया आता परत एकदा विकेट हॅट्रिक साजरी करतोय का, फलंदाजांना बांधून ठेवतोय का. कारण समीकरण घेऊन टेपलंय ते 12 चेंडू आणि 22 धावा. एक काटेकी टक्कर चाललेला हा सामना. सिंहगड रॉकर्स विरुद्ध यंगस्टार क्रिकेट क्लब. 12 चेंडू 22 धावांचं आव्हान मैदानामध्ये येऊन ठेवलंय सिंहगड रॉकर्स या संघासाठी. यंगस्टार क्रिकेट क्लब त्यांना थांबवणार का अगदी अलगद हा सामना पंकज आणि सूरज घेऊन जात आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होतोय. स्वराजचा पहिला चेंडू उसळता चेंडू होता. वाईट बॉल. लेट पण थेट पंचांचा निर्णय येतोय वाईट बॉल. अवंतर धावसंख्येमध्ये भर होतीये. धावफलक जाऊन पोहोचतोय ते 25 धावा. समीकरण बदलते. 12 चेंडू आणि 21 धावांची गरज. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू होता. सुंदर टोलवला. एक धाव पळून पूर्ण ते दुसऱ्या धावेचाही प्रयत्न होतोय आणि थ्रो थोडासा लेट आलाय. 2 धाव पळून पूर्ण होत आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. सूरज आणि पंकजी जोडी मैदानामध्ये काम करतीये. स्वराज पुढे आव्हान असेल या जोडीला थांबून ठेवण्याचं, धावा थांबून ठेवण्याचं. क्षेत्ररक्षकांना सुद्धा मदत करावी लागेल यासाठी. जर विजय मिळवायचा असेल तर सांघिक कामगिरी नक्कीच पार पाडावी लागेल. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. काहीसा न समजलेला उत्कृष्ट चेंडू. निर्धाव. निर्धाव प्रकारचा चेंडू या ठिकाणी टाकला जातोय. चांगलं कमबॅक म्हणता येईल. स्वराज शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू. गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 बाउन्स. चेंडू सीमा पार. चौकार. धन्यवाद. धन्यवाद डीजे. स्वराज पुढे प्रश्न असेल फलंदाजाला कसं थांबवावे. यंगस्टारच्या कर्णधाराकडे प्रश्न असेल श्रीरंगला कुठे लपवावे. ज्या ठिकाणी श्रीरंग थांबेल त्या ठिकाणी चेंडू जातोय आणि श्रीरंग तो चेंडू सोडतोय. मागचा चेंडू सोडला. चौकार आला. पाहूया आता काय होतंय. 8 चेंडू आणि 15 धावांचं समीकरण आता मैदानात येऊन टेपतंय. पॉइंटच्या दिशेने टोललेला चेंडू. कोणताही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी, पण क्षेत्ररक्षक मागे खूप छान चेंडू कव्हर केलाय. नक्कीच आपल्या संघासाठी काही धावा अडवल्या जात आहेत. आणि पाहूया काय होतंय. फलंदाज धावबाद. पंचांच्या निर्णयाची वाट बघितली नाहीये सूरजने. सूरज स्वतःहून मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला दिसतोय. आत्ताच्या किती धावा पंच आत्ताच्या धावा किती. 1 2 धावा आत्ताच्या. धावफलक पुढे सरकतोय. धावा होत आहेत 33 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 13 धावांचं आव्हान असेल. मला वाटतं या षटकातील एकच चेंडू शिल्लक असेल. 1 का 2. 4 चेंडू झाले. 2 चेंडू अजून शिल्लक आहेत. म्हणजे 8 बॉल आणि 13 धावांचं आव्हान. नवीन आलेला फलंदाज 4. पहिला बॉल वाईट होता. चार चेंडू झालेत. पहिला वाईट, दुसऱ्याला 2 0 4 आणि 2 अशा धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. नवीन फलंदाज येतोय अतुल. स्ट्रायकिंग एंडवर असेल. सेट बॅट्समन पंकज चांगली फलंदाजी करतोय. हलक्या हाताने कडवलाय. 1 धाव मात्र पळून पूर्ण होतीये.
धावफलक जाऊन पोहोचतोय तर 34 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 12 धावांची गरज असेल. 7 चेंडू आणि 12 धावांची गरज. अतुल स्ट्रायकिंग एंडवर, एक अनुभवी फलंदाज आता स्ट्रायकिंग एंडवर आहे. 7 चेंडू आणि 12 धावा असं समीकरण. स्वराज चांगला चेंडू टाकलाय, स्ट्रेट ड्राईव्ह केलाय, एक धाव पळून पूर्ण होतीये. दुसऱ्या धावचा प्रयत्न नाही, एक धाव मात्र पळून पूर्ण होते. षटक संपतंय. षटक क्रमांक तिसऱ्याच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचते ते 35 धावा. समीकरण येऊन पोहोचतोय ते 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. पाहूया कर्णधार कोणाला गोलंदाजीसाठी प्राचारण करतायत. स्ट्राईक वर असेल आता अतुल, नॉन स्ट्राईकला असतील सेट बॅट्समन पंकज. अजूनही बॅटिंग लाईनअप खूप मोठी आहे सिंहगड रॉकर्स या संघाची. एक अचूक कॅल्क्युलेशनने हा सामना पंकज खेळतायत, आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जात आहेत. नवीन येणारा गोलंदाज प्रशांत. प्रशांत गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. 6 चेंडू 11 धावा, एक काटेकी टक्कर चाललेला सामना. पुढचा होणारा सामना दोन्ही संघाने वेळ वाया घालवायचा नाही. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. नंतर हे षटक संपल्यानंतर लगेच पुढचा सामना सुरू होईल. प्रशांतचा पहिला चेंडू सामना करेल अतुल. एकदम कलात्मक फटका, पुन्हा एकदा श्रीरंग चेंडूच्या दिशेने आणि झालेली चूक आणि चौकार. 4 धावा. आकाश, आता क्षेत्ररक्षक आकाश होता, श्रीरंग नव्हता, आकाश होता. पण सेम तीच जागा, सेम तीच चूक, चेंडूवरती जाण्याची केलेली चूक आणि चौकार. अतुल वसूल करतोय चौकार. समीकरण जाऊन पोहोचतोय ते 5 चेंडू आणि 7 धावा. सुंदर चेंडू होता, पंचांकडे कोणतीही दाद नाही. सुंदर चेंडू, निर्धाव प्रकारचा चेंडू होता. अतुल 4 चेंडू 7 धावांची गरज. काटेकी टक्कर चाललेला सामना. कधी सामना या संघाच्या बाजूने झुकतोय, कधी सामना या संघाच्या बाजूने झुकतोय. कोणता खेळाडू सामना घेऊन जाईल. अगदी हलक्या हाताने एकदम समजपूर्वक केलेला फटका, एक धाव पळून पूर्ण होतीये. ओव्हरथ्रो झालाय पण चांगलं बॅकअप श्रीरंगकडनं. मगाशी केलेल्या चुका आता सुधारतोय. सुंदर गोलंदाजी करतोय प्रशांत. आता साथ द्यावी लागले प्रशांत क्षेत्ररक्षकांनी. 3 चेंडू 6 धावा. पंकज फलंदाजीसाठी सज्ज होत आहेत आणि डायरेक्ट हिट झालाय, फलंदाज बाद. नवीन येणारे फलंदाज विक्रम मांढरे. सामना येऊन पोहोचलाय. 2 चेंडू आणि 6 धावा. 2 बॉल 6. एकदम हातातोंडाशी आलेला घास यंगस्टर क्रिकेटला बोडून घेतय का हे येणाऱ्या 2 चेंडूवरती नक्की कळेल. विक्रम मांढरे नॉन स्ट्राईकला असतील, स्ट्राईकला असतील पंकज. पण विक्रम मांढरेवरती बक्षीस लागलं जात आहे. बंटी तिकोने, देवान स्पोर्ट्स यांच्याकडून बक्षीस लागलं जात आहे. जर विक्रमने चौकार किंवा षटकार मारून जर सामना जिंकला तर एक आकर्षक टी शर्ट देवान स्पोर्ट्स यांच्याकडनं देण्यात येईल. स्ट्राईकला असतील पंकज, नॉन स्ट्राईकला विक्रम. प्रशांत, हाई चेंडू सुरेख होता आणि पंच जमिनीला हात समांतर करत कळवतायत वाईट बॉल. अवंतर धावसंख्येमध्ये भर. असे चेंडू टाकणं संघाला घातक ठरू शकतं. 2 चेंडू 5 धावा. कंपल्सरी चेसचा सामना असेल हा. 5 धावा पूर्णपणे मानवाव्याच लागतील.
पंकजचा पुढचा चेंडू. हाही चेंडू सुरेख होता आणि व्हाईट बॉल. व्हाईट लाईनच्या खूप बाहेर असल्यामुळे पंचांनी घोषित केला व्हाईट बॉल. पंच म्हणून कामगिरी पार पाडताय शैलेश निवंगुने. लेख अंपायर म्हणून पंच कामगिरी पाडतायत. मुकुंद स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. विक्रम मांढरे यांची सुंदर रनिंग. दुसऱ्या रनाचा प्रयत्न होतोय. दुसरी ही धाव पूर्ण. 2 धाव पळून पूर्ण होत आहेत. जिंकण्यासाठी आता असतील 1 चेंडू आणि 2 धावा. 1 बॉल 2. 1 धाव बनवून जमणार नाही. कंपल्सरीचा असा सामना आहे. 1 धाव बनवली तरी यंगस्टर संघ विजयी होईल. 2 धाव बनवायच लागतील सिंहगड रॉकर्स संघासाठी. विक्रम मांढरे काहीतरी सल्ला मसलत करतायत पण चेंडू खेळायचा आहे तो पंकजला. प्रशांत वर दबाव असेल, पंकज वर दबाव असेल. दोन्ही संघच्या खैम्यामध्ये चिंतेचं वातावरण. काय होतं या चेंडूवरती. प्रशांतचा पुढचा चेंडू. 1 बॉल 2 धावा आणि हलकसा अपील या ठिकाणी होत आहे. पाहूया पंच काय घोषित करतायत. फलंदाज बाद. फलंदाज बाद होतोय. बॉल काउंट होईल आणि सामना संपलाय. सामना जिंकलाय यंग स्टार क्रिकेट क्लब. विक्रम मांढरे यांच्याकडनं झालेली चूक आणि मनकट विकेट ची विकेट आता भेटतीये प्रशांतला.